आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आज आपल्या दक्षा कट्टावर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार गट यांचे ज्येष्ठ नेते घनश्याम अण्णा शिल्ला आपल्या बरोबर आहेत। खरं तर त्यांचा जो स्वभाव आहे प्रत्येक गोष्टीवर सडेतोडपणे उत्तर देणं, त्यांचं बारीक निरीक्षण आणि अभ्यास हा आतापर्यंत संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील अनुभव आहे। खरं तर आता नुकतेच काही घडामोडी श्रीगोंदा शहरामध्ये घडलेल्या आहेत। त्या अनुषंगानं संपूर्ण संत शेख मोहम्मद महाराज यांचा जो भाविक वर्ग आहे थोडा दुखावलेल्या अवस्थेमध्ये आहे। त्याचं कारणही तसंच आहे, कारण भारतीय जनता पार्टीचे आमदार विक्रम पाचपुते यांनी संत शेख मोहम्मद महाराज यांचे वंशज जे स्वतःला म्हणवतात अमीन शेख यांना स्वीकृत नगरसेवकपदी घेतलेला आहे। खरं तर गेली अनेक वर्षांपासून संत शेख मोहम्मद महाराज मंदिर आणि गाव असा एक वाद एका अर्थानं पेटलेला आहे। त्या अनुषंगानं मध्यंतरीच्या काळामध्ये घनश्याम अण्णा शिल्ला यांनी आंदोलन छिडलं होतं आणि त्यालाच एका अर्थानं थोडंसं दुखावण्याचं काम आमदार विक्रम पाचपुतेंनी केलंय का? खरं तर असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत। त्या अनुषंगानं आपण अण्णांशी काही बातचीत करणार आहोत। अण्णा, आपलं दक्ष टाइम्स 24 मध्ये सहर्ष स्वागत। नमस्कार, अंतःकरणपूर्वक आभारी आहे। अण्णा, काय सांगाल, आता आमदार विक्रम पाचपुते यांनी अमीन शेख यांना नगरसेवकपदी घेतलंय, तर खर तर संत शेख मोहम्मद महाराज यांची भाविक आहेत, ह्यांच्या भावना दुखवल्या की त्यांना एका अर्थानं थोडस आधार देण्याचं काम केलंय, काय सांगा? फार खोलवरती तेच सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांवरती प्रेम करणाऱ्या भावी भक्ताच्या अंतःकरणाला पोहोचलेले आहे। त्याचं कारणही तसंच आहे। अमीन शेख यांचं काही व्यक्तिगत शत्रुत्व कोणाचंही नाही आहे, परंतु सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज यांचं अभंगवाणीमध्ये योग संग्राम मध्ये शेख मोहम्मद अविंद त्याचे हृदय गोविंद, इथेच सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांचं जीवन एका वाक्यामध्ये सगळं समोर येतं की ज्यांनी मुस्लिम धर्मामध्ये जन्म घेतला, परंतु गोविंदाचं नामस्मरण करत, विठ्ठलाचं नामस्मरण करत भागवत संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार जीवनभर केला। महाराष्ट्रातले जे सगळे संत आहेत त्या संतांच्या यादीमध्ये सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांचं नाव खूप वरच्या क्रमांकाला आहे। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे समकालीन संत, त्यांचे अनेक दाखले त्या ठिकाणी अध्यात्मामध्ये भागवत संप्रदायामध्ये त्या ठिकाणी आपल्याला मिळत आहेत, वारकरी संप्रदायामध्ये मिळत आहेत। अमीन शेख हे वंशज म्हणवतात, त्याला आमची आपत्ती असण्याचं काहीच कारण नाही। आहेत की नाही याच्या बाबतीतलं त्यांनी ते अनेक कोर्टांच्या दाव्यामध्ये त्यांना ते काही कुठं सिद्ध करता आलेलं नाही, ते आहेत म्हणून त्याही वादात मला जायचं काही कारण नाही। माझं म्हणणं एकच आहे, ते जर सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांचे स्वतःला वंशज म्हणवतात तर त्यांनी महाराज आहेत तसे स्वीकारले पाहिजे होते। गावातले आपण म्हटलात की अनेक दिवसापासूनचे वादविवाद चाललेले आहेत, वाद एकच आहे, मुळातच 2008 साली वाद निर्माण झाला। त्याचं कारण त्यांनी सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांचा जो जीवन आहे सगळं त्यालाच तडा देण्याचं काम एका पुस्तिकेच्या निमित्तानं हजरत शेख मोहम्मद बाबा अशा प्रकारची एक पुस्तिका छापली आणि त्या पुस्तिकेतून गावातल्या लोकांच्या अंतःकरणाला ठेच पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि खरा वाद वाढला तो 2008 पासून, परंतु खरी सुरुवात अमीन शेख यांनी जे चुकीच्या गोष्टींना केलेली आहे ती केलेली आहे 1997 साली। 1997 साली खरं तर सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांचं जे मूळ ट्रस्ट आहे न्यास स्थापन झालेलं, महाराजांचे वंशज मलंगबुवा हाफिजबुवा मठाधिपती उतार्यावरती किंवा ट्रस्ट नोंदणी करत असताना त्यांनी नाव शेख लावलेलं नाही, मठाधिपती। आणि मठ हा संतांचा असतो, सुफी नव्हे, वारकरी संप्रदायातल्या संतांचा मठ असतो आणि तो मठ या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी या ठिकाणी त्यांना खरं तर सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांना श्रीगोंद्यात आणून त्यांना विचारलं। मालोजीराजेंनी मोहम्मद महाराजांना गुरु मानलं, गुरु मानल्यानंतर त्यांना तुम्हाला खरं तर एक कालखंड असा होता
की एकूणच मोगल हिंदुत्व चाललेले संघर्ष या सगळ्या पार्श्वभूमीवर एका मुस्लिम धर्मीयानं भागवत धर्माचा प्रसार आणि प्रचार करणं, तो संप्रदाय लोकांमध्ये सांगणं, वारकरी संप्रदायाच्या पद्धतीने जीवन जगणं मोठं कठीण काम त्या काळात असणार आहे. बरोबर. मग त्या काळामध्ये मालोजी राजांनी मोहम्मद महाराजांना होणारा त्रास पाहिला असावा आणि म्हणून त्यांना इथे श्रीगोंदा त्यांना सुपीक भूमी कोणती, तर अख्या दाखले सापडतात की त्यांनी सुपीक भूमी विचारलं तर त्यांनी सांगितलं मला श्रीगोंदा ही सुपीक भूमी, कारण इथे 108 मंदिर आहेत. इथे ज्योतिर्लिंगाचे 12 ज्योतिर्लिंगाचे मंदिर आहेत, अष्टविनायकाचं मंदिर आहे, इथे भैरव आहे, ते काल भैरव अष्टक जे आहे ते सगळे भैरवनाथाचे मंदिर आहेत, इथे दुर्गेचे सगळे मंदिर आहेत, इथे लक्ष्मी पांडुरंगाचं मंदिर आहे की जे कुठंच नाही. उत्तर भारतात एक आणि दुसरं सूर्यनारायण मंदिर आहे श्रीगोंद्यात कोणार्क नंतर इथे लक्ष्मीनारायणाचं मंदिर, अशी दक्षिण महालक्ष्मीचं मंदिर हेमाडपंथी पद्धतीचं एवढी मंदिर इथे आहेत. म्हणून ही भूमी मोहम्मद महाराजांनी त्यावेळेस सुचवली. आणि शिवाय तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं की चांभारगोंदा ज्यामुळे नाव पडलं. असे रोहिदास महाराज. गोविंद महाराज होते, रोहिदास महाराजांचं वास्तव्य झालेले या श्रीगोंदा शहरामध्ये 12 संत होऊन गेले वेगवेगळ्या जाती जमातीचे. ही एवढी सुपीक भूमी आणि त्याच्यामध्ये सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज द्यायचं ठरवल्यानंतर मालोजी राजे भोसलेंनी मकरंद पेठ वसवली. ज्या चकनादाचा उल्लेख होतो त्याच्यामध्ये मकरंद पेठ वसून मठ बांधून दिला मोहम्मद महाराजांना, अशा पद्धतीचा उल्लेख आहे. मुद्दा एवढाच आहे, वाद काहीच नाही. आम्ही शेख विषयी लोकांच्या मनामध्ये असणारे त्यांच्या अंतःकरणाला पोहोचलेली ठेच याच्यासाठीच आहे की तुम्ही वंशज म्हणता पण महाराज आहेत तसे स्वीकारत नाही. महाराजांनी जे जीवनभर तत्व पाळले पुढच्या काही पिढ्यांनी ते पाळले देखील. म्हणजे बारकूबुवा म्हणून होते, ते गुरुवारचं बुक्क्याचं ताट घेऊन गावभर फिरत होते, लोक त्यांच्या पाया पडत होते, त्याला बुक्का लावत होते. आजही त्यांचे वंशज महाराजांचे वंशज मुलांच्या पाया पडणारे लोक आहेत, पण धर्म म्हणून पाया पडले तुम्हाला मान्य आहे का, हा जर प्रश्न त्यांना विचारला तर ते पाया पडून घेणार नाही. मुद्दा असा आहे की मग महाराजांचे वंशज म्हणवता तर महाराजांचे वंशज म्हणून तुम्ही महाराज आहेत तसे स्वीकारले पाहिजे. दुर्दैवानं तसं न होता 97 साली घटना म्हणजे जे काही ट्रस्ट होतं त्या ट्रस्टचा चेंज रिपोर्ट देत असताना ट्रस्टचं मूळ नाव जे आहे ते बदललं. जे मूळ नाव काय होतं, शेख मोहम्मद बुवा देवस्थान ट्रस्ट. आज काय नाव आहे, शेख मोहम्मद बाबा दर्गा ट्रस्ट. दर्ग्याला विरोध करतो आम्ही का, देशभरातले सगळे दर्गे बघितले तर त्याच्यात 90% हिंदू पाया पडायला जात आहेत. दर्ग्याला विरोध असंच काय कारण आहे, मुस्लिमांची संख्या दर्ग्यामध्ये जाणारी नगण्य आहे, दर्ग्यात जाणारा वर्ग हिंदूंचाच जास्त आहे. इथे दर्गा ह्याला होत नाही, कारण महाराजांनी इथे जर संजीवन समाधी घेतली तर सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांनी संजीवन समाधी घेतल्यानंतर संजीवन समाधीच्या ठिकाणी दर्गा नसतो. दर्ग्याच्या कन्सेप्ट म्हणजे संजीवन समाधी बसत नाही. अर्थात अमीन शेख हेच म्हणतात की त्यांची कबर आहे त्या पुस्तकात छापलं होतं म्हणून खरं तर गाव भडकलं होतं त्यावेळेस. 2008 सालचे संदर्भ देताना ते सांगतात की असं झालं तसं झालं म्हणून मी वक्फ बोर्डाकडे गेलो. ते झालं ते तुमच्या चुकांमुळे झालं. लोकांनी गावाची काय चूक केली जात, गावातल्या सगळ्यांची या शहरातल्या खरं तर म्हणजे संजीवन समाधी ज्ञानेश्वर माऊलीने देखील घेतली. पण आळंदीचं ग्रामदैवत अजूनही सिद्धेश्वर महाराज आहेत. श्रीगोंद्यात मात्र सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांच्या विषयी आस्था, भावना, त्यांच्याविषयी असणारा आदर, जी भक्तिभाव, या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर त्या पाहून त्या काळात सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांना ग्रामदैवत मानलेल्या लोकांनी बरोबर. मग जर ह्या शहरातली जी संख्या आहे, राहणाऱ्यांची संख्या आहे, ते जर सगळे जर आमचं ग्रामदैवत म्हणून सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांकडे पाहत असतील तर शेवटी इथे बहुमताचा आदर झाला पाहिजे. राजकारण करताना तुम्हाला बहुमत लागत असेल तर शेवटी जनतेच्या भावनेची कदर करण्यासाठी सुद्धा बहुमताचीच कदर झाली पाहिजे असं मला वाटतं. खरं तर ही गोष्ट घडल्यानंतर खूप धक्का या शहरातल्या अनेकाच्या मनात बसलेला आहे. ठीक आहे, आता तिथं पांघरून टाकण्याचा प्रयत्न चाललेला आहे. इथं सांगितलं व्यक्तिगत आम्ही आमची काही दुश्मनी असायचं काहीही कारण नाही. आमीन भाईंच्या बाबतीत एकच आग्रह आमचा आहे की त्यांनी मोहम्मद महाराज आहेत तसे स्वीकारावेत. आता जे काही लोक सांगतायत की मंदिराच्या निर्माणासाठी आमचा कधीच तेही सांगतात की आमचा विरोध नाही मंदिर निर्माणाला, तर दर्गा ट्रस्ट वक्फ बोर्डाकडे त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे
आणि वक्फ बोर्डाकडे मंदिर हे त्यांच्या कन्सेप्ट मध्ये बसत नाही. मध्यंतरी त्या बाबतीतल्या अनेक गोष्टी झाल्या. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं, वक्फ बोर्डाकडची नोंदणी रद्द करा. खरं तर जिल्हाधिकाऱ्याला त्याचा अधिकार नाही. त्याचं कारण 1995 साली राज्य सरकारनं जो काय बदल केला आणि वक्फ बोर्डाची महाराष्ट्र सरकारनं पहिल्यांदा त्या ठिकाणी स्थापना केली. ते करत असताना देवस्थानाची जी वर्गवारी आहे, ए मध्ये रजिस्ट्रेशन होतं हिंदू देवस्थानचं, देवदेवतांचं. बी मध्ये रजिस्ट्रेशन होत होतं दर्गा आणि मस्जिदचं. तर बी जो आहे तो बी पूर्ण उचलून वक्फ बोर्डाकडे टाकून दिलेला आहे त्यावेळेस. म्हणजे मस्जिद आणि दर्गा याचं रजिस्ट्रेशन झालेल्या सगळ्या संस्था वक्फ बोर्डाकडे जातात. हे रजिस्ट्रेशन नव्हतंच. हे E71 प्रमाणे सर्व धर्म समभावाचं रजिस्ट्रेशन जे आहे ते ई मध्ये जातं. E71 प्रमाणे 1953 साली सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेचा कायदा 50 साली आला आणि 53 साली श्रीगोंद्याचं रजिस्ट्रेशन आहे आणि ते ई प्रमाणे आहे. आणि मग ई प्रमाणे काय आहे, ते सर्व धर्म समभाव मानणारं देवस्थान आहे. म्हणून मग हे देवस्थान म्हणून रजिस्ट्रेशन होतं, ते देवस्थानकडून दर्गा केलेला आहे. आणि मग दर्गा केलेला असताना तिथे मंदिर कसं होणार हा प्रश्न निर्माण झाला. आणि म्हणून त्या ठिकाणी अमीन भाईंनी त्या बाबतीत दर्गा हा विषय अडचणीचा ठरवलेला आहे म्हणून त्यांना विरोध आहे. त्यांना व्यक्तिगत विरोध असेच काहीच कारण नाही. दुसरी गोष्ट, सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज जे जीवन जगले ते जीवन त्यांनी जगल्यानंतर त्या पद्धतीचं आचरण मंदिरात होत नाही. आणि म्हणून 2008 साली लोकांचं म्हणणं असं होतं की मोहम्मद महाराजांना अपेक्षित नसणारा आहार त्या मंदिरात होतो म्हणून यांनी मंदिराच्या बाहेर राहावं, व्यक्तिगत उद्देश म्हणून नाही. आणि मंदिर मोठं करायचंय म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन खूप मोठी सदनिका बांधली, 2 BHK चे फ्लॅट बांधले. त्याच्यामध्ये काही लोक राहायला गेले, कालांतराने लोक परत, हे लोक मंदिराला सोडून बाहेर गेले लोक परत मंदिरात राहायला का आले आणि ते कोणामुळे आले ह्याचा प्रश्न लोकांच्या अनेक दिवस मनात होता. दुसरा एक प्रश्न लोकांच्या मनात होता कायम, एकच व्यक्ती म्हणजे खरं तर गाव अमीन भाईंनी मोहम्मद महाराज आहेत तसे स्वीकारत अशा भावनेतलं कधीपासून झालं. आहेत तसे स्वीकारत वाक्य कोणाचं, हे गावातले आमच्या कोणाचं नाही. त्यावेळेस मुस्लिम समाजाचे नेतृत्व करणारे लियाकत भाई जमादार होते. त्यांनी 2008 साली सांगितलं होतं की आणि त्यांनी सांगितलं होतं आम्ही तुला मी सांगतोय की तू मोहम्मद महाराज आहेत तसे स्वीकार, आम्ही तुझ्या बरोबर नाहीत, आम्ही गावाच्या बरोबर आहोत. लोकांना नेहमी प्रश्न हा पडला की मुस्लिम समाज बरोबर नाही, गावातले कुणीच बरोबर नाही, तर एवढा एक व्यक्ती कसं काय भारी पडतोय. तर या निवडीनंतर अदृश्य हात यांच्या पाठीमागे कोण होते लक्षात आलेलं आहे. मला टीका टिप्पणी करायची म्हणून याच्यात काही बोलायचं नाही. मुद्दा एवढाच आहे की एवढं मोठं चांगलं देवस्थान, त्या देवस्थानच्या विकासामध्ये जो खोडा घातला जातोय त्या माणसाला संधी दिली गेली, याची जखम लोकांना निश्चितपणानं झालेली आहे. खरं तर सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार होऊन जर मोठं मंदिर झालं राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक म्हणून, खरं तर म्हणजे तुम्हाला देशपातळीवर कुठेच पाहायला नाही मिळणार. मालोजी राजेनं त्या ठिकाणी त्यांना इनाम जमीन देऊन मकरंद पेठ वसून मठ बांधून दिला आणि त्यांच्या भागवत संप्रदायाच्या प्रसार प्रचारासाठीच पाठबळ मालोजी राजेंनी दिलं, त्याच्यासाठी काही जमीन दिली. आणि दुसऱ्या बाजूला औरंगजेबाला एक चमत्कार दाखवल्यानंतर औरंगजेबानं त्यांना मराठवाड्यामध्ये 350 ते 400 एकर जमीन इनाम दिलेले. असे संतच नाहीत की त्यांना औरंगजेबाने इनाम दिलाय आणि छत्रपती शिवरायाच्या घराण्यानं सुद्धा इनाम दिलंय. असं देवस्थान मोहम्मद महाराज सोडून दुसरं कुठलंही नाही, एकमेव देवस्थान आहे. आणि मग त्या महाराजांना म्हणजे जे औरंगजेब हिंदू धर्माची शक्ती कशात आहे, इथे ज्यावेळेस आक्रमण करायला आले आपल्याकडे त्यावेळेस हिंदू धर्म त्याची ताकद काय, तर त्याची ताकद मंदिर आहे, त्याची ताकद देव आहे. देवाकडे जाऊन ते सगळं देवाचं दुःख मांडतात आणि देव आमच्या पाठीमागे असं समजून प्रत्येक गोष्ट करायला निघतात. त्यांनी आल्यानंतर मोहीमच राबवलीतली मंदिरं पाडायचे, तोडायचे, उद्ध्वस्त करायचे. असं सगळं असताना या सगळ्या मंदिरांचा प्रसार प्रचार, या भागवत संप्रदायाचा प्रसार प्रचार, ह्या हिंदू देवतांच्या बाबतीतल्या भूमिका काही ठिकाणी कठोरही मांडल्यात. मोहम्मद महाराजांनी त्यांचा योग संग्राम पाहिला तर आपण कठोर भूमिका काही ठिकाणी मांडलेल्या आहे. परंतु सगळे
धर्म एक आहे, मानवता हा सगळ्यात महत्वाचा धर्म आहे, हे तत्वज्ञान जसं माऊलींनी मांडलं तसंच त्या ठिकाणी संत शेख मोहम्मद महाराजांनी मांडण्याचा प्रयत्न केला. आणि मग वारकरी संप्रदाय, भागवत संप्रदाय याचा प्रसार प्रचार करणाऱ्या व्यक्तीला म्हणजे औरंगजेब तर धर्मांतराचा सुद्धा आग्रह असायचा, पण कुठलाही आग्रह न करता त्यांना 300-400 एकर शेती इनाम देणं म्हणजे याचा अर्थ संत शेख मोहम्मद महाराज त्यांच्या पुढं साक्षात औरंगजेबाने देखील गुडघे टेकवले होते असं म्हणायला हरकत नाहीये. याला कदाचित याचा वादग्रस्त मुद्दा करायचा कोणी प्रयत्न करेल, मला त्याचा अजिबात आक्षेप नाही. औरंगजेबानं ज्या अर्थी मोहम्मद महाराजांना इनाम दिला आणि मोहम्मद महाराजांच्या धर्म कार्यासाठी पाठबळ दिलं, त्या औरंगजेबाला संत शेख मोहम्मद महाराज कळाले आणि वंशज असणाऱ्यांना कळत नसतील तर मग लोकांना जखम होणं स्वाभाविक आहे. ती खूप मोठी जखम लोकांना झालेली आहे. आणि याच्यामध्ये असं आता अमीन भाईंना चिकूट नगरसेवकपदी घेतलेलं आहे, म्हणजे मंदिराचा किंवा बोर्डचा जो विषय आहे, जो वादांकित आहे, तो मार्गी लागेल. आता ह्या प्रश्नाचं उत्तर मी देणं फार संयुक्तिक नाही. खरं तर या प्रश्नाचं उत्तर त्यांनीच दिलं पाहिजे, एक तर अमीन भाईंनी, दुसरं ज्यांनी त्यांना केलंय त्यांनी दिलं पाहिजे. पण एक गोष्ट नक्की आहे की त्यांना संधी मिळाली, त्या नगर परिषदेच्या सभागृहामध्ये जायची संधी मिळाली. खरं तर तांत्रिक खूप अडचणी असताना देखील त्यांना म्हणजे ह्या करणाराचं, नेमणूक करणाराचं धाडस मानेल मी. तांत्रिक एवढ्या अडचणी आहेत ज्या नगर परिषदेच्या आणि शेख परिवाराच्या अतिक्रमणाच्या काही केसेस चालू आहेत कोर्टात, ते स्वीकृत नगरसेवक माझा काही आक्षेप नाही, मला ते नगर परिषदेने बघावं त्यांचं काय असेल ते. पण ही संधी मिळाल्यानंतर तरी त्यांना सद्बुद्धी हो, त्यांनी वक्फ बोर्डाकडे केलेलं मंदिर कधी होईल, मंदिर जीर्णोद्धाराचा प्रश्न लोक चर्चा करतात, माझ्या कानावर येतात. मंदिर जीर्णोद्धाराचा प्रश्न केव्हा मार्गी लागेल? वक्फ बोर्डाकडचं रजिस्ट्रेशन रद्द झाल्यानंतर. आंदोलन जे झालं मध्यंतरी 12-13 दिवसाचं, त्यावेळेस देखील आमची मागणी हीच होती, वक्फ बोर्डाकडचं रजिस्ट्रेशन तुम्ही रद्द करा, तोपर्यंत मंदिराचा जीर्णोद्धार करताच येत नाही. एक समिती वगैरे फार आणला होता तो विषय, म्हणला आमचा त्याला विरोधच नाही. पण समितीचं अस्तित्व कधीपर्यंत? मंदिर निर्माण होईपर्यंत. आणि मंदिर निर्माण झाल्यानंतर त्या ट्रस्टचं नाव काय? दर्गा ट्रस्ट असेल तर त्याला मंदिर तुम्ही कसं म्हणणार? तर म्हणू शकत नाही मंदिर, कारण वक्फ बोर्डाकडे मंदिराची नोंद. समितीचा उल्लेख केला, ती समिती गावाची असेल की ट्रस्ट अंतर्गत असेल काय? नाही, जो बैठकीत एक आंदोलनाच्या आदल्या दिवशी प्रांत साहेबांनी आम्हाला पत्र देऊन बोलवलं, एक बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये एक JR दाखवला, म्हणजे JR दाखवलं नाही, आम्हाला सांगितला की असा JR आहे. त्या JRच्या पद्धतीनं एक समिती बांधकामासाठी म्हणजे वाद चालू आहेत म्हणून, तर ती एक समिती होईल, त्या समिती मंदिराचं बांधकाम करेन, मंदिराचा जीर्णोद्धार होऊन जाईल. तुमचा जर जीर्णोद्धाराचं ते चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यासाठी असं होईल. आम्ही त्या समितीचं स्वागत केलं. फक्त पुढे जाऊन एक प्रश्न विचारला की या समितीचं अस्तित्व कधीपर्यंत? तर त्यांनी सांगितलं मंदिर निर्माण होईपर्यंत, नंतर आपल्या समिती डिझॉल्व्ह होणार. ठीक आहे. दरम्यानच्या कालखंडामध्ये आमदार महोदयांनी, प्रांत महोदयांनी सांगितलं होतं की ते अमीन शेख चर्चेला आलेले आहेत, परंतु त्यांनी आम्हाला येऊन काही लेखी म्हणणं दिले, त्यांनी काही त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे. मी म्हणलं त्या म्हणण्यामध्ये दरगाह ट्रस्ट वक्फ बोर्डाकडे नोंदणी केलेले ते रद्द करायला तयार आहेत का? तर आमदार महोदयांनी सांगितलं ते बिलकुल त्याला तयार नाहीत. आणि मग मी प्रश्न उपस्थित केला की वक्फ बोर्डाकडे दर्गा आणि मस्जिद हे सोडून दुसरी कशाची नोंद होतच नाही, तर तुम्ही मंदिर बांधून उद्याला दर्ग्याचं नाव देणार का? हा इथल्या लोकांच्या भावनेचा प्रश्न. मी तर सांगितलं, दर्गामध्ये जाणारे 90% जास्त लोक हिंदू आहेत. कुठलाही दर्गा घ्या, अजमेरच्या दर्ग्यात तुम्ही काउंट करावं द्या, तुम्हाला तिथे जाणारी सगळ्यात जास्त संख्या हिंदू दिसेल. कारण हिंदू माणसांचं एक वेगळं संकल्पना, कल्पना की सगळ्याच गोष्टी, ते काय फार हार्ड अँड फास्ट कुठल्या गोष्टीत आहेत असं नाही. पण दर्गा म्हटलं मुळातच आता त्याच्यात आणखीन मग आपण पुढे जाऊ, कारण आपल्या हिंदुस्थान मधला मुस्लिम जो आहे त्यानं सौदीचा इस्लाम स्वीकारलेला आहे. सौदीमध्ये दर्ग्याला अजिबात मान्यता नाही. मी या देशातल्या दर्ग्यांमध्ये मुस्लिमांचा टक्का जायचा कमी का आहे, तर त्यांनी जो स्वीकारलेला इस्लाम आहे त्या इस्लाम प्रमाणे दर्गा, त्यांचं म्हणणं एकच आहे आणि ते खरं आहे की जे कुराणामध्ये लिहिलेलं आहे की एकच अल्लाह एकच आहे, ईश्वर एकच आहे, ईश्वर सोडून दुसरं कोणालाही मान्य करायचं नाही. पैगंबराला सुद्धा ते हात जोडत नाहीत, त्याची प्रार्थना करत नाहीत. पैगंबर एक दूत म्हणून संदेश घेऊन आले, असं एक कन्सेप्ट आहे. मी अनेक धर्मगुरूंशी नेहमी चर्चा करतो, त्याच्यातून मला मिळालेली माहिती आहे. तर
दर्गा याला आमचा विरोध असायचं काही कारण नाही, पण सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांचा दर्गा होऊ शकत नाही ही भावना या शहरातल्या प्रत्येकाची, भाविक भक्ताची, मोहम्मद महाराजांची निस्सीम श्रद्धा असणाऱ्या भक्तजनांची आहे. आणि त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे की तुम्ही मोहम्मद महाराजांच्या मूळ स्वरूपाला बदलण्याचा प्रयत्न करू नका. दुर्दैवानं अमीन भाईंच्या बाबतीत विरोध असायचं कारण एवढंच आहे की अमीन भाईंनी मोहम्मद महाराजांचं मूळ स्वरूपच बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते मूळ स्वरूप कुठल्याही संतांचं मूळ स्वरूप बदलू नये. दुर्दैवानं ते घडलंय आणि म्हणून ती जखम लोकांच्या मनात आहे. आता त्यांना संधी मिळाली, कुणी म्हणत असेल की असं होणार आहे, मार्ग मोकळा होणार, आणून द्या त्या गोष्टीचा. मी गोपाळ पाटील मोठेची अध्यक्षांची मुलाखत वाचली, ऐकली, पेपरला वाचली मी ती. त्याच्यात त्यांनी सांगितलं की त्याच्यावर त्या व्यक्तीवरती आमचा विश्वास आहे. ही परिस्थिती का निर्माण झाली? ही परिस्थिती निर्माण होण्याचं मूळ कारण असं आहे, शेख मोहम्मद बुवा देवस्थान ट्रस्टचं थेट मोहम्मद बाबा दर्गा ट्रस्ट एवढा बदल होणं ही जखम लोकांना झालेली आहे. आणि म्हणून ती जखम जर बरं होण्यासाठी हे नगरसेवक असेल आणि ती जर बरी झाली जखम तर आनंदाचे दुःख असंच काय कारण आहे. आता गावात एक चर्चा आहे की अमीन भाईंना नगरसेवकपदी घेतलं आणि आता मंदिराच्या जीर्णोद्धाराला सुरुवात झाली, कारण आता समोर रस्ता होतोय. मग ही मलमपट्टी आहे की खरंच जीर्णोद्धार सुरुवात आहे? मी तिथे प्रतिशे तिथे येतो की मंदिराच्या कामाच्या जीर्णोद्धाराची सुरुवात हे जर करायची असेल तर पहिल्यांदा वक्फ बोर्डाकडचं रजिस्ट्रेशन रद्द होणं गरजेचं आहे. तर मंदिर आता काम सुरू केलं तर दर्गाचं काम होईल. आता जर काम सुरू केलं, त्याचा जीर्णोद्धार मंदिर तिथे झाला तर तो दर्गाचा जीर्णोद्धार असेल, मंदिराचा नसेल. आता तुम्ही मध्यंतरी आंदोलन केलं होतं, कारण सलग तुमचं आंदोलन सुरू होतं, चक्री प्रतिन होतं, अनेक जण तुमच्यामध्ये सहभागी होते, शहरातले होते, तालुक्यातले होते, नव्हे तर अरविंद महाराज सुद्धा आले होते. पण तदनंतर ते आंदोलन तुम्हाला थांबवताना काही शब्द दिला होता, त्यामुळे तुम्ही थांबलात. पण त्याचं पुढं काय नाही. काय कुठल्याही विकासाचा प्रश्न कधी राजकारणाच्या ऐरणीने येऊ नये. तो आला की काय घडतं तर प्रश्न सुटायचं बाजूला राहतं आणि नको ते दरिद्री राजकारण सुरू होतं. हा प्रश्न खरं तर हा काही कोणाचा व्यक्तिगत नाही. तो आपण प्रश्न विचारता तुम्ही आंदोलन केलं, मी नाही आंदोलन केलं. गावाचं आंदोलन करत असताना ह्या गावातल्या लोकांच्या का भावना भडकल्या गावातल्या लोकांच्या, तर प्रत्येक वर्षी यात्रा कमिटीच्या विरोधात रेकॉर्ड करायच्या हेतूनं अत्यंत गंभीर स्वरूपाचे आक्षेप घेत गेली 2 वर्ष अमीन भाई शेख यांनी पोलीस स्टेशनला यात्रा झाल्यानंतर अर्ज दिले आणि तसाच अर्ज मागच्या वर्षी देखील दिला. आणि त्या अर्जात म्हणजे खंडणी गोळा करतात, वर्गणीसाठी दांडगाई करतात, ट्रस्टला विश्वासात घेत नाही, यात्रा भरवतात, महाराजांच्या रीतिरिवाजाच्या व्यतिरिक्त कार्यक्रम करतात, अशा पद्धतीचं कंप्लेंट्स करत असताना त्याच्यामध्ये अध्यक्ष असतील, बाकीचे ट्रस्टी असतील. खरं तर मी बाबासाहेब भोसले त्याच्या ट्रस्टी नाहीयेत, पण आम्ही आपल्या सहराग या गावामध्ये सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांच्या विषयी असणारी कदर आदर आणि आमचंही त्या महाराजांचं सगळं साहित्य वाचल्यानंतर अत्यंत उंचीचं हे खरं तर साधू या गावात होऊन गेले. राष्ट्रीय एकात्मतेचं मोठं प्रतीक असणाऱ्या महाराजांचं जर इथे मंदिर झालं तर शिर्डीची जशी प्रगती झाली तशी प्रगती श्रीगोंद्याची होऊ शकते. आणि म्हणून गावाची भावना मंदिर झालं पाहिजे. आणि शेख यांनी वक्फ बोर्डाकडे नोंदणी केल्यानंतर प्रत्येक वर्षी गावाच्या विरोधामध्ये काहीतरी रेकॉर्ड करून ठेवायचं अशा पद्धतीची परंपरा त्यांनी सुरू केली. आणि ती परंपरा मागच्या वर्षी त्यांनी अर्ज दिला. अर्ज दिल्यानंतर यात्रा कमिटीचे जे काय नोंदणीकृत यात्रा समिती आहे की त्याचे गोपाळ पाटील अध्यक्ष आहेत, पोपटराव खेतमळी त्याचे कार्याध्यक्ष आहेत, अशोकबापू वाळेकर हे त्याचे उपाध्यक्ष आहेत, आणि आगाव भाऊसाहेब, आवाड भाऊसाहेब अशी बरीचशी मंडळी त्याच्यामध्ये आहे. ती सगळी मंडळी त्याच्यामध्ये काम करतात. तर ती सगळी मंडळी माझ्याकडे सुद्धा झुंबरूक वगैरे सगळं आली. असं तक्रार आपल्याकडे आली, पोलीस स्टेशनचा आम्हाला निरोप आला असं गोपाळ पाटलांनी सांगितल्यानंतर म्हटले प्रत्येक वर्षी हा माणूस असं का करतो. आणि मग त्या बाबतीत एकत्र बसून सगळ्यांनी की मंदिर जीर्णोद्धार झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी दर्गा ट्रस्ट रद्द झालं पाहिजे, म्हणजे हे सगळे विषय संपतील. आणि म्हणून आंदोलन उभं राहिलं. खरं तर आंदोलन उभं राहण्याचं कारण देखील अमीन भाईंनी केलेली खोडच होती. 2008लाही पुस्तक छापून केलेली खोड होती. ती पुस्तक छापून सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांच्या भागवत संप्रदायाच्या प्रसार आणि प्रचाराला पूर्णपणाने खीळ घातलेली त्या पुस्तकेत कुठेही भागवत धर्माचा उल्लेख नाही, पंढरपूरच्या वारीचा उल्लेख नाही,
महाराजांची असणारी संजीव समाधी तिला कबर असा उल्लेख केलेला होता, तर म्हणून भावना भडकलेल्या होत्या. त्याच्यानंतर पुन्हा मागच्या 2 वर्षामध्ये त्यांनी तक्रार स्वरूपाचा सूर धरायचा आणि लोकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्याचा प्रयत्न करायचा, म्हणून आंदोलन खरं तर उभं राहिलं. आता मंदिराचा जीर्णोद्धारच करायचा, अशा प्रकारची भूमिका लोकांनी घेतली. त्याच्यामध्ये माझ्यावरती बाबासाहेब भोसलेंच्यावरती आक्षेप पण काही लोकांचे असे होते की 2008 साली सगळी तरुणाई एकत्र होऊन आता आम्ही मंदिर 1 तासाच्यात मोकळं करतो, त्या लोकांना आम्ही आडवे झालो, त्यांना अडवलं. असं करून चालणार नाही, कायदा हातात घेऊन चालणार नाही, ही भूमिका आम्ही मांडली. 2008 साली त्यांना वाचवण्याचं काम ज्यांनी केलं त्यांच्याविषयी 2 वर्षामध्ये आरोप करत असताना, ठीक आहे, लोकशाही पद्धतीने भाषण करताना आम्ही लोकांसाठी बोललो काही गोष्टी, पण आमच्यावरती आक्षेप घेत असताना गुंड प्रवृत्तीच्या पर्यंत आमच्या बाबतीत मजल जावी इथपर्यंत सगळ्या गोष्टी झाल्या. मग आंदोलन उभं राहिलं आणि त्या आंदोलनातून आम्ही आजही, लोकांच्या मनातले वेगळे प्रकार आहेत, तर आमच्या मनामध्ये आजही शांततेच्या मार्गानेच मंदिराचा जीर्णोद्धार झाला पाहिजे, तो मंदिराचा असला पाहिजे. जी लोकांची भावना, हा काय घनश्याम सदाचा आग्रह किंवा अन्य कोणाचा आग्रह असं नाही, हा आग्रह जो आहे या गावातल्या महाराजांवरती श्रद्धा असणाऱ्या भावी भक्तांचा आहे. आणि म्हणून त्यांचं प्रातिनिधिक स्वरूपात म्हणून आम्ही हे काम हातात घेतलं. आंदोलन झालं. आंदोलन झाल्यानंतर 28 तारखेला 17ला सुरू झालं, तर 28ला त्याची सांगता झाली. सांगता होत असताना बाबासाहेब बोस यांनी सांगितलं की बबनराव दादाची आमची चर्चा झालेली आहे. माजी मंत्री बबनराव दादा, आमदार विक्रमदादा पाचपुते हे दोघं मिळून माननीय मुख्यमंत्र्यांची योजना प्रश्न मार्गी लावतायत, अशा प्रकारचं लिखित स्वरूपाचं आश्वासन देण्याची भूमिका त्यांनी मांडली. तहसीलदार सगळे अधिकारी तिथे आले. सगळ्यांनी विनंती केल्यानंतर आम्ही ते आंदोलन स्थगित केलं. त्याच्यासाठी बाबासाहेब म्हटले होते की 8 दिवसाची ते मुदत 8 दिवसातच आपण करू असं म्हटले. मी त्यांना सांगितलं 1 महिन्याची मुदत आपण देऊ. शेवटी माननीय मुख्यमंत्री महोदय राज्याचा कारभार पाहत असताना त्यांना त्यांची वेळ आठवड्यातून 10 दिवसात मागणं किंवा ती उपलब्ध होणं, बैठकी लावण्याचा आग्रह करणं, या राजकारणामध्ये अनेक वर्ष काम करत असल्यामुळे माझ्यासारख्या कार्यक्रमाला तेवढं नक्की कळतं. म्हणून मी सांगितलं की बाबासाहेब 8 दिवसाची नाही, आपण 1 महिन्याची मुदत देऊ. मात्र 1 महिन्यात हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे. 1 महिना होऊन गेला, काही झालं नाही. आणि 1 महिन्यानंतर 10-15 दिवसांनी बाबासाहेब मला म्हटले की मी आता आमदारांशी आणि माजी मंत्र्यांशी बोललो, ते दोघे येतात, आपण पुन्हा एकदा पावली बंगल्यावरती चर्चेसाठी चला. राजकीय अभिनिवेश सगळे बाजूला ठेवून मोहम्मद महाराजांचा प्रश्न मार्गी लागत असेल, मंदिराचा प्रश्न मार्गी लागत असेल तर चर्चेला जायला हरकत नाही. पण तिथे गेल्यानंतर जे आम्हाला ऐकायला मिळालं ते ऐकल्यानंतर वेदना झाल्या. ते मी काय आज सगळ्या गोष्टी डिस्क्लोज करू इच्छित नाही, परंतु त्यांनी बैठक लावण्यासाठीचा कुठलाही प्रयत्न केला नाही हे मी आणि माझ्यासह सगळ्या उपस्थितांच्या लक्षात आलं. बाबासाहेब काही गोष्टी चिडून तिथं बोलले देखील, परंतु त्यांनी या प्रश्नात आंदोलनकर्त्यांची, माजी मंत्री महोदय आमदार साहेब यांनी शुद्धपणानं फसवणूक केली. का कोणास ठाऊक त्यांचं पाठबळ गावाच्या विरुद्ध त्यांना दिलं गेलं हे मला सांगता येत नाही. शेवटी ठीक आहे, त्यांच्या मनातले काय गणित काय असतील माहीत नाही, परंतु त्यांनी ते आंदोलन, मुळातच आंदोलन ढिल्ल करण्यासाठीचे प्रयत्न देखील 10 दिवसामध्ये रोज आम्ही पाहत होतो. आणि शेवटी स्थगित करत असताना आंदोलनाला त्यांनी दिलेले शब्द आहे त्या दृष्टीनं त्यांनी एकही पाऊल टाकलं नाही, हे स्वतःच त्यांनी दोघांनी सांगितलं. ही स्थिती आहे. म्हणून ते आंदोलन मोडूनच काढण्याचं काम कार्यक्रम झाला. आता शेवटी सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. किती शहाणपण असेल, तुम्हाला किती कळत असेल तर तो होत नाही, म्हणून ते मोडून काढलं गेलं. चला आता पुन्हा पुढची पायरी जी पडली, तर पुढची पायरी पडल्यानंतर जर जे या गावाच्या विरोधात भूमिका मंदिराच्या बाबतीत कायम घेतात त्यांनाच स्वीकृत नगरसेवक म्हणून तुम्ही घेतलं, तर याचा अर्थ अनेक लोकांच्या मनातले अनेक जे प्रश्न होते त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एका ठोक्यात त्यांनी देऊन टाकलेलं आहे. आणि ते उत्तर जनतेला मिळालेलं आहे. आणि जनतेच्या मनात असणारी जी जखम होती, त्या जखमेची जी खपली होती ती खपली बाजूला गेली, पुन्हा रक्त व्हायला लागलं, अशा प्रकारची परिस्थिती झालेली. आणि शेवटचा प्रश्न, खरं तर ही खंत प्रत्येकाला आहे, आपल्या मनात आहे, परंतु जी मंडळी प्रेक्षक आपल्याला पाहत आहेत त्यांना आपण अनुभवाचा छोटा सल्ला काय द्या? ही जी निवड झालेली आहे या अनुषंगाने, निवड झाली यांना द्यायचा, निवड केली यांना द्यायचा, जे आपले प्रेक्षक आहे, संत शेख महाराजांना मानणारा ऐकत मोठा आहे, पूर्णच आपलं श्रीगोंदा शहर नाही, तालुका नाही, तर महाराष्ट्रभर नव्हे देशभर मानणारा आहे. तर ही जी मंडळी आहे त्यांना आपण काय मोलाचा सल्ला द्या?
नाही आता काय भूमिका त्यांनी घेतली? असं आहे, दोन गोष्टी आहेत याच्यात. सगळ्यांनाच त्याचा संदेश जो काय द्यायचा तो सगळ्यांना द्यावा लागेल. ज्यांनी नियुक्ती केली त्यांनी हे जे प्रश्न जे निर्माण झालेत, निर्माण होत असताना आतापर्यंत काय भूमिका घेतल्या, मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे तुका, या संत वाङ्मयाप्रमाणे आपण पुढे जाऊ, तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे पुढे जाऊ. आता तरी पुढे हाची उपदेश, एवढाच उद्देश याच्यामध्ये की सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज आहेत तसे वंशज म्हणून त्यांना स्वीकारावेत. मूळ स्वरूपात बदल करायला निघालेत, ते मूळ स्वरूप जागेवर आणावं. सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांचं मूळ ट्रस्ट मधलं जे नाव होतं शेख मोहम्मद बुवा देवस्थान ट्रस्ट, ते जागेवर आणावं. आणि त्यांची जी ध्येय धोरण होती, जे काय संस्था रजिस्ट्रेशन करत असताना, नोंदणी करत असताना, नोंदणी करताना जे उद्देश दिले जातात ते मूळ उद्देश होते ते जागेवर आणावेत. आणि सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांचं भव्य मंदिर निर्माण करण्यासाठीचे सगळे अडथळे दूर करावेत. सगळ्यांनीच मग त्यांनी एकदा अमीन भाईंनी ते अडथळे दूर करायचे ठरवलं की आपोआप गावकरी सुद्धा ते त्या ठिकाणी बाजूला होतील. आणि त्याला निधी आणू वगैरे या गोष्टींची चर्चाची आवश्यकता नाही. कारण सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांचं मंदिर निर्माण करण्यासाठी सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांची श्रद्धा असणारे भाविक भक्त भव्य मंदिराचं निर्माण त्यांच्या खिशातल्या पैशाने करतील. मात्र अडथळे दूर करण्याचं काम तरी तेवढं जरी केलं तरी त्या ह्या शहरावरती आणि सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांवरती श्रद्धा असणाऱ्या भाविक भक्तांवरती थोर उपकार होतील सगळ्यांचे, एवढीच भावना या ठिकाणी व्यक्त करत असताना भविष्य काळामध्ये या सगळ्या अडचणी दूर झाल्या तर हे मंदिर निर्माणासाठी सगळ्यांनी पुढाकार घ्यावा, सगळ्यांनी पुढे यावं. आणि सगळे जर पुढे आले तर उद्या श्रीगोंदा शहर हे जगाच्या नकाशावरती ठळकपणा उठून दिसणार आहे. सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांचं मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर 7 समुद्राच्या पलीकडचे लोक आज त्यांच्यावरती PhD करण्यासाठी येत आहेत. तर 7 समुद्राच्या पलीकडचे लोक राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रतीकाच्या पुढे साष्टांग दंडवत घालण्यासाठी येतील. या देशाच्या कानाकोपऱ्यातला माणूस श्रीगोंदा शहरात येईल आणि श्रीगोंदा शहराचा सर्वांगीण विकास साधला जाईल. आणि ते होण्यासाठी सगळ्या कटुता बाजूला ठेवून, सगळे मतमतांतर बाजूला ठेवून सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांच्या मंदिराचं भव्य मंदिराचं निर्माण व्हावं अशाच प्रकारच्या अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. अडथळे ठरणाऱ्यांनी अडथळे दूर करावे, वादविवाद संपवावेत, सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांचं भव्य मंदिर निर्माण व्हावं एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. खरंतर आपण अनेकांच्या मनातल्या ज्या काही संकल्पना आहेत, शंका कुशंका आहेत, त्याचं निराकरण आपण या कारणाने केलेलं आहे. परंतु खरं तर याच्यावर उघडपणे बोलणं अनेक जण टाळतात. परंतु आपला स्वभाव आहे, आपण थेटपणे आपली भूमिका जी आहे ती मांडतात आणि त्याचमुळे जनमानसामध्ये आपली प्रतिमा आजही जागलेली आहे. खरं तर दक्ष टाइम्स नेहमीच अशा ज्या सामाजिक हिताच्या गोष्टी आहेत तिला समोर आणण्याचं काम करतं आणि सामाजिक भावना त्यांना एक चांगलं व्यासपीठ देण्याचं काम करतं. आपण आमच्या दक्ष कट्ट्यावर आलात आणि सडेतोडपणे आपली ज्या कल्पना आहेत, जे काही माध्यमातून इतिहास आहे जो मांडण्याचा प्रयत्न केला, नक्कीच यातनं समोरील संपूर्ण मंडळी जे आहेत बोध घेतील आणि योग्य दिशेला निर्णय घेतील अशाच अपेक्षा या ठिकाणी आपण दक्ष टाइमनी या ठिकाणी बोलून या ठिकाणी येऊन मला व्यक्त होण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी दक्ष टाइमच्या अंतःकरणापासून आभार मानतो. आणि आपण जे सांगितले की परखड भूमिका नेहमी मी मांडतो. माझी आणखी एक तुमच्या माध्यमातून या शहरातल्या जनतेला संदेश आहे की खूप बुद्धिमान माणसं या शहरामध्ये आहेत, खूप धाडशी माणसं या शहरामध्ये आहेत, पण दुर्दैव या शहराचं एक आहे की व्यक्त होत नाहीत. माझी विनंती आपल्या माध्यमातून सगळ्यांना आहे की आपल्या भावनांना मार्ग मोकळा करून देत चला, व्यक्त होत चला, जे खरं आहे ते बोलत चला. सत्य त्या ठिकाणी बोलत असताना त्रास निश्चितपणानं होतो, पण सत्य परेशान हो सकता है लेकिन पराभूत नहीं हो सकता, इसीलिए सबने व्यक्त होना जरूरी है. अण्णा धन्यवाद. आपण दक्ष कट्ट्यावाला आणि मनसुखपणे गप्पा मारला. मित्रांनो, तुर्तास आपण इथे थांबूयात. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये सामाजिक हित आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न दक्ष करेल. श्रीगोंदा साळवेचं दत्ता जगताप, दक्ष टाइम्स 24 साठी श्रीगोंदा, अहिल्यानगर.